सिव्हिलचं बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह 8 जण अटकेत. सोलापुरात बनावट आधार कार्डच्या आधारे सिव्हिल हॉस्पिटलचे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र बनवणाऱ्या रॅकेटचा शहर गुन्हे शाखेनं पर्दाफाश केला. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह 8 जणांना अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात 1.5 वर्षात 3714 प्रमाणपत्र देण्यात आले. त्यातील 8 प्रमाणपत्र ही तज्ज्ञांची तपासणी न होता वितरित झाल्याचं पोलिसांच्या तपासात पुढे आलंय. पाटबंधारे विभाग अहिल्यानगरातील कनिष्ठ लिपिक राजेश भाऊसाहेब जाधव वय 38 राहणार हुडको नळेगाव व्हीटीसी नगर अहिल्यानगर. महेश दिनकर बारगजे वय 52 राहणार अनंत तीर्थ कॉलनी बुरुडगाव रोड अहिल्यानगर सिव्हिल हॉस्पिटल येथील लॅब असिस्टंट राजेश रमाकांत ढवण वय 58 राहणार तोफखाना अहिल्यानगर. जिल्हा परिषद अहिल्यानगर येथील प्राथमिक शिक्षक विजय बाबासाहेब गर्जे वय 48 राहणार महात्मा फुले नगर पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर. खासगी कंपनीतील निवृत्त कर्मचारी अरुण रामदास शिंपी वय 70 राहणार उत्तम नगर आंबडलिंग रोड नियर बुरकुर्ले हॉल सिडको नाशिक. सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथील वरिष्ठ लिपिक वसीम शौकत खान वय 42 राहणार गजानन नगर होडगी रोड सोलापूर. सिव्हिल हॉस्पिटलमधील वरिष्ठ लिपिक सागर गोविंद राजपूत वय 42 राहणार वसंतराव नाईक नगर नेहरू नगर विजापूर रोड. जिल्हा महिला व बाल रुग्णालय सोलापूर येथील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश भाऊराव कणाके वय 31 सध्या राहणार गणेशपूर कोठारी तालुका किनवट जिल्हा नांदेड अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत. शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात 4 जुलै रोजी गुन्हा दाखल झालाय. जाधव याने कनिष्ठ लिपिक पाटबंधारे विभाग अहिल्यानगर ही शासकीय नोकरी नियमित करण्याकरता सोलापूर येथील रहिवासी नसतानाही बनावट आधार कार्ड बनवून दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात UDID ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज सादर करून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त केलं होतं. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यानं सदरचा तपास शहर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. बनावट तपास अधिकाऱ्यांनी संपूर्ण तांत्रिक माहिती प्राप्त करून दिव्यांग प्रमाणपत्र निर्गमित झालेले आरोपी राजेश जाधव यास अटक करून त्याच्याकडे केलेल्या तपासात दिव्यांग प्रमाणपत्र काढून देण्याच्या कृत्यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपी जाधव याने याचं बनावट आधार कार्ड कुठे तयार केलं याबाबत तपास करून संगणक व इतर साहित्य जप्त केलं. ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार, पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, भरत चंदनशिवे यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार विनोद राजपूत, इम्रान जमादार, उमेश पवार, रामा भिंगारे, सूरज पवार, सहाय्यक फौजदार अंकुश भोसले, जावेद जमादार, आबाजी सावळे, विठ्ठल यलमार, धीरज सातपुते, अमोल यादव, राजेश मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, महेश रोकडे, चालक बाळासाहेब काळे, सतीश काटे, सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी केले. डीन डॉक्टर जयकर यांच्या फिर्यादीनुसार सोलापूर शहर पोलीस अंतर्गत सदर बाजार पोलीस स्टेशनला CR नंबर 556/2026 यामुळे गुन्हे दाखल करून पुढील तपास क्राईम ब्रांचने केलं होतं. त्यात थोडक्यात हकीकत अशा आहे की अक्यूस्ड राजेश भाऊसाहेब जाधव राहणार अहिल्यानगर यांनी कनिष्ठ लिपिक पाटबंधारे विभाग अहिल्यानगर ही शासकीय नोकरी नियमित करण्याकरिता सोलापूर येथील रहिवासी नसतानाही बनावट आधार कार्ड बनवून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे दिनांक 11/5/2026 रोजी UDID ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज सादर करून दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून केले म्हणून. यात तपासादरम्यान आम्हाला हे बनावट आधार कार्ड बनवून त्याद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र करून घेण्याच्या क्राईमला हे अक्यूज नंबर 1 राजेश जाधव आणि एजंट म्हणून जे काम केलेले महेश बरगजे, राजेश ढवण, विजय गर्जे, अरुण शिंपी अशा 4 खाजगी व्यक्ती आणि वसीम शौकत खान, सागर गोविंद राजपूत हे दोन्ही वरिष्ठ लिपिक सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे आणि रेजिडेंट मेडिकल ऑफिसर सतीश कणाके अशा 8 लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आहेत. 1/1/2025 ते 31/6/2026 पर्यंत 3700 पेक्षा जास्ती प्रमाणपत्र इथून इश्यू झालेले आहेत. त्यापैकी किती अशा बोगस आहे याबद्दल आता तपासाच्या पुढील भाग आहेत त्या अँगलनी आता तपास चालू आहे. क्राईम ब्रांच DCP डॉक्टर पाटील, ACP श्री पवार, PhD माने यांच्या नेतृत्वाखाली PhD केडकर आणि त्यांच्या पूर्ण समूह हे तपास करत आहे.
Yes, thank you.